महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली बघा। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही आता पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, 2022 पासून 2025 पर्यंतचा पूर्ण पीक विमा रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर का तुम्ही आतापर्यंत पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 2021 पासून 2025 पर्यंतचा पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय, जे शेतकरी बांधव या 13 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा रक्कम सोडणार आहोत, असं सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपले कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय। जर का शेतकरी बांधवांनो या 13 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमची जर का ही 1 ते 2 कामे पूर्ण असतील तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रखडलेला पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो अजूनही तुमच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की जे शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत, आता अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो नक्कीच पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का। जर का या यादीमध्ये 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे पीक विमा रक्कम म्हणजेच की जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे, तुमची आता प्रतीक्षा कसलीही राहिलेली नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत हे जाणून घ्या, त्यानंतर लगेच पुढे हे देखील पाहूया कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर आता पहा, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे असे शेतकरी बांधव या ठिकाणी यासाठी पात्र असणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का हे देखील पाहायचं आहे। जर का या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता पहा, मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे पहा, तरच तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती आहे पालघर, नंबर 2 वरती आहे परभणी, त्यानंतर नंबर 3 वरती आहे रायगड, 4 नंबर वरती आहे सातारा, त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ, वर्धा, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा देखील जिल्हा आलेला असेल आणि जर का तुम्ही देखील पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे शेतकरी बांधवांनो संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।